नमस्कार, मी पियुष. आपण बघत आहात आपलं नाशिक आणि आपण गप्पा मारतो आहोत रमेश पतंगे सरांशी. आपला विषय आहे स्वातंत्र्य आणि संविधान. वळूयात आज संविधानाकडे. आपण गप्पा मारतो आहोत पद्मश्री रमेश पतंगे सरांशी. आणि सर, खरं तर आत्ताच्या ज्या सगळी परिस्थिती आहे आणि सारखं घटना संविधान तरुणांपासून अगदी ज्येष्ठ नेत्यांपर्यंत, आणि तो खूप केऑस निर्माण झालेला आहे त्या शब्दांचा. तर मूळ घटना म्हणजे काय आणि संविधान म्हणजे काय हे कसं आपल्याला सांगता येईल एकूणच पिढीला? कारण की माहिती सगळं असतं पण घटना हातातही घेतलेली नसते. वाचणं तर जरा आपण लांबच ठेवूया, अशी पण एक परिस्थिती आहे. घटना आणि संविधान हे समानार्थी शब्द आहे. कोणी घटना म्हणा, कोणी संविधान म्हणा. आणि संविधान हा जरा भारदस्त शब्द आहे. आणि त्याच्यात दोन शब्द येतात, स आणि संवी आणि विधान. सह आणि विधान. विधान म्हणजे कायदा. तर कायद्यांचा एकत्रित समूह असा त्याचा अर्थ करावा लागतो. त्याला इंग्रजीमध्ये दुसरा एक शब्द आहे, कोड म्हणतात, किंवा कायद्याची संहिता म्हणतात. हा संविधान काय असतं तर संविधान हा राज्य कसं चालवावं याच्या नियमांचा दस्तावेज म्हणजे संविधान. कायदेशीर भाषेत सांगायचं तर राज्य कसं चालवायचं याचा मूलगामी कायदा म्हणजे संविधान. त्या कायद्याच्या पलीकडे कुठला कायदा नाही. राज्य त्या संविधानाच्या कायद्याप्रमाणे चालतं. ही संकल्पना जी आहे तिचा उगम हा इंग्लंडमध्ये होत गेला, ब्रिटनमध्ये. आणि त्या उगमाची सुरुवात 1215 सालापासून आहे. 1215 साली तिथल्या बॅरन, बिशप वगैरे सर्व मंडळी ते जुलूम करणारा जो राजा आहे जॉन, त्याच्या विरुद्ध त्यांनी आघाडी उघडली. चालून गेले ते. राजा घाबरला. मग त्यांनी 62 कलमांचं एक मागणी पत्र करून आणलं होतं. त्या राजाचं सील शिक्का बिक्का मारून राजांची सही केली. त्याला मॅग्ना कार्टा किंवा मॅग्ना चार्टा म्हणतात. तो घटनेचा आधुनिक काळातील पहिला लिखित दस्तावेज समजला जातो. आता तो करणारे आहेत ते घटना तज्ञ होते असं नाही, महान कायदे पंडित होते असं नाही. तर ते काय होते तर राजा मनाला येईल तसे आमच्यावर कट लागतो, मनाला येईल त्याला उचलतो, तुरुंगात टाकतो, मनाला येईल त्यावेळेला आमची संपत्ती जप्त करतो वगैरे सर्व. हे करू नये म्हणून ते कलमामध्ये त्यांनी सांगितलं की आमच्या संमतीशिवाय आमच्यावर कर लादले जाणार नाही. आम्हाला सैनिकाला घरात ठेवण्याची सक्ती केली जाणार नाही. आमचं जे कॅटल आहे, पशुधन, हे सैन्याला खाण्यासाठी राजा जप्त करणार नाही. कोणालाही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय त्याला शिक्षा केली जाणार नाही. असे सर्व ते विषय ते सगळे गरजेतून निर्माण झालेले, सिद्धांतातून नाही. म्हणजे कुणीतरी पॉलिटिकल फिलॉसॉफर बसलाय आणि त्यांनी राज्य कसे चालवण्याचा ग्रंथ लिहिलाय असं नाही. ते प्रॅक्टिकल त्यांना ज्या समस्या होत्या त्यातून तो आला. तिथून मग हे सगळे घटनेचा सिद्धांताचा हा प्रवास सुरू झाला. होता 1689 साली ब्रिटनने बिल ऑफ राईटचा कायदा पास केला. तो मोठा प्रवास आहे, त्याला 1 तास 1.5 तास. तो 1689 साली बिल ऑफ राईटचा कायदा पायदा केला. त्याला आपण म्हणतो फंडामेंटल राईट्स. 1689 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झालेला आहे. ती आपली परिस्थिती तुम्ही डोळ्यासमोर आणा. आपल्या देशाची, औरंगजेबाचं राज्य आणि ब्रिटनची पार्लमेंट. म्हणजे मग या डेव्हलपमेंट मध्ये आपण कुठे आहोत हे आपल्याला लक्षात येईल. आणि मग अमेरिकेने 1787 साली ब्रिटिश जोखडातून ते 82 साली स्वतंत्र झाले. अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स डे.
आणि मग त्यांनी म्हटलं की आता आपल्याला देश स्वतंत्र झालाय, तो चालवायचा आहे, पण तो आम्हाला राजेशाही नको आणि एका माणसाची हुकुमशाही हुकुमशाही देखील पण नको. मग कशी राजवट पाहिजे, त्याच्यासमोर कुठली जगात मॉडेल्स नव्हती. मग ते फिलाडेल्फियाला 50 जण एकत्र बसले, 13 राज्यांचे प्रतिनिधी म्हणून मे मध्ये बसले. सप्टेंबर पर्यंत त्यांनी एक डॉक्युमेंट तयार केलं, तिला आजची अमेरिकेची राज्यघटना म्हणतात. ही जगातील पहिली लिखित राज्यघटना आहे जगातील. 1787 साली तयार झाली. 89 साली तिला 13 राज्यांच्या विधानसभांनी मान्यता दिली, तिचा अंमल सुरू झाला. ती राज्यघटना आज 2026 पर्यंत चालू आहे. ती जगातील सर्वात लहान राज्यघटना आहे. तिची केवळ 7 कलम आहेत, त्याची उपकलम आहेत 10-12 प्रत्येकाची. ओरिजिनल राज्यघटना ही केवळ 4000 शब्दांची आहे. आता इतक्या वर्षामध्ये तिला जे काही सुधारणा झाल्या, नवीन कलम आली, ती 8000 शब्दांची झालेली. आणि तिच्यामध्ये सुधारणाचे 28 बदल तिच्यात झालेले आहेत. आपल्या राज्यघटनेमध्ये 77 वर्षामध्ये 121 बदल झाले. आता त्याच्यावरनं त्या घटनेचा श्रेष्ठत्व मोठे पण आवड असतं, तो आणखी स्वतंत्र. पण परंतु हे एवढी फॅक्च्युअल माहिती आपल्याला असायला पाहिजे. आणि त्या राज्यघटनेने घटनाशास्त्राचे मूलभूत सिद्धांत मांडले, आले त्यातून आले. त्यातला पहिला सिद्धांत हा आला की लोकशाहीमध्ये सर्व सत्तेचा उगम हा प्रजा असेल. राजकीय सत्तेचा उगम कुठे? प्रजा. पार्लमेंट नाही, पंतप्रधान नाही, राष्ट्रप्रमुख नाही, सर्वोच्च न्यायालय नाही, जनता ही सर्व सत्तेचा उगम असेल. हा पहिला सिद्धांत आला. म्हणून घटनेचे पहिले शब्द येतात अमेरिकन राज्यघटनेचे, वी दी पीपल ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. ते आपण उचलले आणि आपल्या प्रिएबल मध्ये आणले, वी दी पीपल ऑफ इंडिया. म्हणजे हे आम्ही सरवणारे आहोत असं ते आहे. आणि दुसरा सिद्धांत येतो की राज्य जे आहे ते कायद्याने चालेल, म्हणजे घटनेच्या कायद्याने राज्य चालेल. राज्य कुठल्या कोणाही एका व्यक्तीच्या विचाराने व्हिम्सने चालणार नाही, किंवा केवळ पार्लमेंटच्या मेजॉरिटीने चालणार नाही. मेजॉरिटी लागेलच त्याला, पण मेजॉरिटी वाटेल ते कायदे करायला लागली ते घटनेला धरून कायदे करावे लागतील. मग हे केलेले कायदे जे आहेत हे घटनेला धरून आहेत की नाही ही न्यायालय त्याची समीक्षा करेल. तर न्यायालयाचं इंडिपेंडन्स आणि घटनेची समीक्षा करण्याचा सिद्धांत हा अमेरिकेने जगाला दिलेला सिद्धांत, जो आपण उचललेला आहे आपल्या सुप्रीम कोर्टात. आणखी एक सिद्धांत या राज्यघटनेत दिला की कायद्यापुढे सर्व समान असतील. जो सर्वोच्च कायदा आहे तो सर्वांना समानतेने लागू होईल. मग पंतप्रधानांपासून ते शिपायापर्यंत आणि विद्वानांपासून तर अनपढ माणसापर्यंत सर्वांना एक कायदा लागू होईल. इक्वालिटी बिफोर लॉ. हे सगळे जे सिद्धांत आहेत संविधानाचे ते सर्वीकडे सारखे असतात. लोकशाही देशाच्या प्रत्येक संविधानामध्ये शब्दरचना त्यांची आणि देशाच्या गरजेप्रमाणे कायदे बिदे वेगळे असतील, बेसिक सिद्धांत सगळीकडे समान असतात. मग सर हे सगळं जगभरात साधारणतः सारखं असेल असं तुम्ही म्हणतात. आपल्या देशाकडे येऊया. आत्ता असं का दावा केला जातो की आपली घटना धोक्यात आहे, आपलं संविधान धोक्यात, असा का दावा सारखा सारखा केला जातो की मग पुन्हा एक इंटू इन्व्हर्टेड फेक नॅरेटिव्ह यात मध्ये तो शब्द येतो? त्याचे 2 कारण आहेत. एक कारण असं आहे की घटनेसंबंधी लोक ठार अज्ञानी आहेत, काही फेका आणि ते त्याचा जबरदस्त नॅरेटिव्ह बिल्टअप करा, लोक घाबरतील. हा त्याचा एक भाग आहे. आणि दुसरा तो एक पॉलिटिकल नॅरेटिव्ह असतो, पॉलिटिकल एजेंडा असतो. आणि पॉलिटिकल एजेंडामध्ये विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला नामोहरम करण्यासाठी, त्याची लोकप्रियता कमी करण्यासाठी विषय शोधत राहतात वेगवेगळ्या प्रकारचे.
ती शोधणं हा त्यांचा पॉलिटिकल अधिकार आहे, त्याच्यावर काही कोणाला म्हणजे मी पण हां ऍक्सेप्ट करतो. हां परंतु आक्षेपाचा एवढाच विचार राहू शकतो, तुम्ही घटनेचा त्याच्यासाठी वापर नका करू, ते पाप आहे. हम्म. राज्य घटनेचा त्याच्यासाठी पेटी पॉलिटिक्ससाठी वापर करणं हे घटनात्मक पाप आहे. हम्म. हे अजिबात करता कामा नये. हम्म. म्हणून जे कोणी करतात ते घटनात्मक पापी आहेत असं त्यांना म्हटलं पाहिजे. ते त्यांना राज्यघटना, जसं मी मागाशी म्हटलं की राज्यघटना बदलता येत नाही, राज्यघटनेमध्ये सुधारणा करता येतात. हम्म. आणि ती सुधारणेची सुद्धा व्यवस्था राज्यघटनेच्या कलमानेच केलेली आहे. हम्म. राज्यघटनेचं 368 कलम जे आहे ते राज्यघटनेमध्ये काही सुधारणा करायची असेल तर त्याची प्रोसिजर सांगितलेली आहे. हम्म. मग लोकसभेमध्ये काही बदल हे तुम्हाला सिंपल मेजॉरिटीने करता येते. हम्म. काही फंडामेंटल बदल करायचे असेल हम्म. तर वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभांची त्यांना मान्यता लागेल. हम्म. असे ते सगळे क्लॉजेस आहेत. हम्म. म्हणजे राज्यघटनेने ती व्यवस्था करून ठेवलेली आहे हम्म. की कालानुरूप राज्यघटना बदलत गेली पाहिजे हम्म. आणि त्याच्यात सुधारणा होत गेल्या पाहिजे. हम्म. कारण जेव्हा राज्यघटना तयार होते त्यावेळेचे सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्न आणि 100 वर्षांनंतरचे प्रश्न. त्यामध्ये मगानंतर पडतात. हम्म. मग येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाणारी घटना असली पाहिजे. लवचिकता त्याला म्हणतात. हम्म. ती अमेरिकन राज्यघटनेमध्ये म्हणून टिकून आहे. हम्म. 27 बदल झाले याचा अर्थ त्या घटनेमध्ये काही बदल झाले नाही असा नाही. ती बदलाची त्यांची प्रक्रिया अलग आहे. प्रक्रिया. हां. ती प्रक्रिया अशी आहे की सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती निर्णय देतात हम्म. की आमच्या घटनाकारांचा या घटनासंबंधामध्ये इंटेंट हम्म. त्यांचं काय आहे, म्हणण्याचा अर्थ काय ते इंटरप्रिट करून सांगतात. हम्म. लोक ते ऍक्सेप्ट करतात हां. आणि तो घटनाबद्दलच असतो. तो अधिकार सर्वोच्च न्यायालयात नाहीये, हां. परंतु ते इंटरप्रिट करण्याचा अधिकार आहे ना. हां. आणि तो लोकांनी मान्य करतात आणि मग त्याप्रमाणे ते सगळं काम चालू राहतं. हां. याला घटनेच्या परिभाषेमध्ये म्हणतात की आवर डॉक्युमेंट इज अ लिव्हिंग डॉक्युमेंट. हां. जैविक संविधान आहे. आपलंही तसंच आहे. हम्म. संविधान हे जैविक असावं लागतं. हम्म. आणि म्हणून ज्यांना राजकारण करायचे त्यांनी राजकारणाचे उदंड विषय आहेत ना ते हाताळले. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, हम्म. नोकऱ्यांचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, पेपरफुटीचे प्रश्न आहेत, हम्म. पेयजलाचे प्रश्न आहेत, पर्यावरणाचे प्रश्न आहेत, हजारो प्रश्न आहेत. त्यावर घ्या आणि गदारोळ करा. हम्म. घटनेला कशाला मध्ये आणतात, मध्ये आणतात. बदलायचा अजेंडा आहे. आणि पुन्हा असं होतंय की ही राज्यघटना जी आहे ती दुर्बळांचं संरक्षण करणारी राज्यघटना आहे. हम्म. हम्म. समाजातील जो वंचित वर्ग आहे, त्या स्त्रिया आल्या, आदिवासी आले, समाजातील मागासवर्गीय आले, अस्पृश्य समाजाला जे आपल्याकडचे स्पेशल प्रश्न आहेत हम्म. हम्म. त्यांना घटनात्मक संरक्षण, घटनात्मक कायद्यांचं संरक्षण आहे. हम्म. नॅरेटिव्ह सुरू केला बदलणार आहे म्हणजे काय होतं, हे संरक्षण तुमचं काढून घेतलं जाणार आहे. पुन्हा तुमच्यावर अस्पृश्यता लादली जाईल, पुन्हा तुम्हाला गाव कुसावं ठेवलं जाईल, पुन्हा तुम्हाला शिक्षणापासून दूर ठेवलं जाईल, अशी भीती लोकांच्या मनात निर्माण करणं हे घाणेरडे राजकारण आहे. असं नाही होऊ शकत, असं कुठे करू शकत नाही, पण ते करायचं. लोकांना ते खरं वाटतं. म्हणून दोन्ही प्रकार आहे की लोकांनी अशा प्रचाराला बळी पडू नये, अजिबात बळी पडू नये. आणि त्यांनी बळी पडू नये म्हणून ज्यांना समजतं त्यांनी लोकजागृती आपल्या प्रकारे जेवढी करता येईल तेवढी करत राहिलं पाहिजे. सर, एवढे वर्ष झाली आता आपल्या संविधानाला आपण स्वीकारून, आणि राज्य सरकार म्हणजे देशातलंच सरकारं बदलत जातात आणि प्रत्येक वेळी काहीतरी प्रत्येक सरकारला त्यात काहीतरी सुधारणा करायची असते सारखं त्या घटनेला. तर ती खरंच गरज असते की हे राजकीय सोय म्हणून त्याचा वापर केला जातो? काय वाटतं तुम्हाला? कारण प्रत्येक सरकार आलं की ते काहीतरी घटनेचं येतं आणि मग बदल, सुधारणा, ते बहुमत आणि ह्या सगळ्या गोष्टींपर्यंत ते येतं. त्यातला असा आहे की काही बदल जे आहेत राज्यघटनेमधले हे अत्यावश्यक असतात. म्हणजे राज्यघटनेमधली जी पहिल्या 2-4 सुधारणा आहेत
त्याच्यामधला मद्रासची केस आहे, दोराई राजन, तिचं नाव तोंडावर आहे पण आठवत नाही, दोराई राजन, ही आरक्षणासंबंधीची केस आहे. मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये हे घटना सुरू होण्याच्या अगोदरपासूनच आरक्षणाची एक त्यांची ब्रिटिश काळापासूनची त्यांची रचना आहे. त्याला त्यांचा शब्द आहे कम्युनल रिझर्वेशन. आपल्याकडे कम्युनल म्हणजे सांप्रदायिक, तिथे कम्युनल म्हणजे कम्युनिटी वाईज असा त्याचा अर्थ करावा लागतो. तर त्यांनी एक GR काढला, कम्युनल GR त्याला म्हणतात. त्याच्यामध्ये प्रत्येक जातीसाठी काही ना काही आरक्षण ठेवलं आणि त्या आरक्षणामध्ये उच्च जातीच्या यांना त्या एका मुलीने तिला मेडिकलची ॲडमिशन वगैरे पाहिजे होती आणि ते काही तिथं झालं नाही. अशा अनेक केसेस उभ्या राहिल्या. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या केसेस उभ्या राहिल्या. त्या हायकोर्टात गेल्या आणि हायकोर्टाने ते आरक्षण रद्द करून टाकलं. सुप्रीम कोर्टात गेल्या, सुप्रीम कोर्टाने ते आरक्षण रद्द करून टाकलं. आता हा विषय सामाजिक न्याय, घटनेचे उदात्त तत्व जे आहे दुर्बळ, त्याचे विरोधी जाणारे निकाल झाले सर्व. आणि मग ते आरक्षणाचा विषय, दुर्बळ घटकांच्या रक्षणाचा विषय तो कायम ठेवायचा असेल तर घटना दुरुस्ती आवश्यक झाली. मग ती घटना दुरुस्ती झाली. या आवश्यक घटना दुरुस्ती. आणि काही घटना दुरुस्ती ज्या आहेत त्या राजकीय कारणासाठी केल्या गेलेल्या. म्हणजे तो एक खटल्यांचा प्रवास आहे. इंदिरा गांधींच्या काळात विशेषतः हे खूप झालं. इंदिरा गांधींच्या काळात एक्झिक्युटिव्ह वर्सेस ज्युडिशियरी असा एक दीर्घ काळाचा संघर्षाचा विषय सुरू झाला. म्हणजे इंदिरा गांधींनी केलेला कायदा ज्युडिशियरीने घटनाबाह्य ठरवून टाकायचा आणि तो घटनाबाह्य ठरवल्यामुळे इंदिरा गांधींनी घटनेत बदल करायचा असं ते चक्र सुरू झालं. आणि अंतिमतः त्याची परिणती आणीबाणीमध्ये झाली. आणीबाणी लादण्यामध्ये आणि आणीबाणी आल्यानंतर 42वी घटना दुरुस्ती इंदिरा गांधींनी आणली. ती घटना पूर्णपणे बदलणारी घटना दुरुस्ती आहे, 42वी घटना दुरुस्ती. आणि ती जनता पार्टी सत्तेवर आल्यानंतर ती सगळी दुरुस्ती त्यांनी रद्दबातली करून टाकली. म्हणून आज जी लोकशाही आहे ती टिकून ते असे ते बदल जे असतात ते राजकीय कारणामुळे. राजकीय कारणामध्ये काय असतात की मला माझ्या सत्तेला आव्हान देणारा कोण उभं राहता कामा नये, न्यायालयाने तो अधिकार नाही. आणि सत्तेचा स्वभाव जो आहे, सत्तेचा प्राचीन काळापासूनचा गुणधर्म अनियंत्रित होण्याचा. मग ते राजेशाही असो आणखी कुठलीशाही असो, तर ते हुकुमशाही असो लोकशाही असो, ती सत्तेचा हा इनहेरंट स्वभाव आहे. मग लोकशाहीमध्ये ते घटनेच्या माध्यमातून करणार, काय लोकसभेमध्ये बहुमताच्या माध्यमातून करणार, राजा स्वतःच्या इच्छेने करणार, हुकुमशाह स्वतःच्या इच्छेने करणार. प्रकार वेगळा जरी असला तर परिणाम सारखाच. तर तसं ते असतं. ते त्याच्या घटना दुरुस्त्या म्हणून ते मी त्याचा एवढा डीप स्टडी केलेलंच नाही. पण असं एक जनरल विधान करायचं म्हटलं तर अर्ध्याहून अधिक घटना दुरुस्त्या या पॉलिटिकल कारणाने झाल्या. त्या करण्याची काही गरज नव्हती असं म्हणावं लागेल त्याच्यामध्ये. आणि बाकीच्या घटना दुरुस्ती या जेन्युइन असतात, काळानुरूप ज्याला बदल आवश्यक आहे अशा प्रकारच्या असतात. त्याचा एक विवेक हा राज्यकर्त्यांनी बाळगला पाहिजे. शेवटी काय असतं की अशा प्रकारची लोकशाही राज्य यंत्रणा चालवणं याला सुद्धा एक ज्याला पहिल्या कालखंडात टीचिंग ट्रबल म्हणतात. मुलाला दात येणं सुरू झाले की त्याला काही ना काही विकार सुरू होतात. आजार नसतात ते टीचिंग ट्रबल, दात येतात, बदल होतात, शारीरिक बदल. तसे ते आमचे एक टीचिंग ट्रबल मधून पहिली 30-40 वर्षात आम्ही त्यातून गेलो अंमलबजावणी असतं.
पण नंतर हळूहळू जेवढी मॅच्युरिटी निर्माण होत जाईल हा. जनतेमध्ये आणि राज्यकर्ता त्यानंतर हे बदलाचे पॉलिटिकल बदलाचं प्रमाण जे आहे ते कमी कमी होते. समान नागरी कायद्यावर खूप चर्चा केली जाते, पण कोणत्याही कायद्याची समानतेने अंमलबजावणी म्हणजे समान नागरी कायदा असं एक स्पष्ट आणि साधं वाक्य या सगळ्या चर्चेतून सरांनी स्पष्ट केलं आहे. आणि तेच वाक्य खरं तर घटनेनेही सांगितलं आहे की कोणत्याही कायद्याची समान अंमलबजावणी हाच खरा तर समान नागरी कायदा असतो. याच नोटवर आज आपण इथेच थांबणार आहोत. आपल्याला आणखीही चर्चा करायची आहे, पण आपण भेटणार आहोत, सरांबरोबर चर्चा करणार आहोत तिसऱ्या भागात. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा आपलं नाशिक.